चौथा दिवस आज बघता बघता 4 दिवस झाले। रात्री कीर्तनात ऐकलं तुम्ही, आयुष्याचा पता लागला नाही तर या 4 दिवस 7 दिवसाचं काय पता। आज चौथा दिवस आहे। वा वा गुरु, असे इकडे इकडे हो, असे असे वर इकडे असे वा। चला सर, शिवाजी सर, मावशीची खुर्ची इथं घ्या माझ्याजवळ, किंवा इथं घ्या। मावशी इकडं बघा, म्हणजे ती बाया असं मागे बसते, इकडे घ्या। ती माया आहेत ते तिथं, बायात बाई राहास कोण सांगितलं तुम्हाला? श्रीमद भागवत कथेतील चौथा दिवस बघता बघता 4 दिवस झाले। पहिला दिवस राजा परीक्षिती शुकाचार्य, दुसरा दिवस भक्त प्रल्हादाचा झाला असेल। सगळ्यांचा उद्धार करत 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 सगळ्यांचा उद्धार झालेला ऐकत ऐकत आपण 4 दिवस या ठिकाणी कथा श्रवण करत आहात। मायबाप हो, एक लक्षात घ्या, श्रीमद कथा, श्रीमद भागवत कथा, श्रीमद शिवपुराण असेल, देवी भागवत असेल, रामचरित्र मानस असेल, रामायण असेल, महाभारत असेल, कोणतंही पुराण असेल, त्या पुराणापासून आपल्याला काहीतरी घ्यायचं आहे, आनंद आहे। आता सगळेजण व्यवस्थित बसावं लागणार आहेत। काय तुम्हाला सुद्धा सांगलालं दादा, हे मीडिया आहे, फार लांब चाललंय हे। हा सगळेजण तुम्ही सुद्धा बसलेलेच, जसे बसलात तसेच दिसतात इथं, ज्याचं त्यांना अटेन्शन प्लीज। ठीक आहे, बोलू नका, बोललेलंही त्याच्यामध्ये जाते। मायबाप हो, ह्या ग्रंथामधून आपणाला काहीतरी घ्यायचं आहे। काय घ्यायचं आहे? कथा, कीर्तन, प्रवचन, भक्ती मार्ग असेल, त्या कथेतून बोध जर झाला, त्याचं काही अनुकरण झालं आणि ते आपल्या हिताचं जर असं होत असेल, तर तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तेच खरी कथा आहे। कथा ऐकणे, या कानानं ऐकणे, ह्या कानानं सोडून देणे, ह्याला श्रवण नाही म्हणायचं। हे श्रवण होऊ शकत नाही। आज 4 दिवसापासून मला माहित आहे, माझ्या मारुतीरायाच्या दरबारात तुम्ही रात्रंदिवस हसावाशी सगळे, आता कमिटीचं जास्त वेळा नाव घेणं बरोबर नाही आहे ना, म्हणून विनंती आहे, सगळे कमिटी असेल, तुम्ही सर्व हास्यवाले सगळे हसा येतील, तुम्ही सर्व भाविक भक्त रात्रंदिवस माझ्या प्रभूच्या चरणी लीन होत आहात। माझ्या प्रभूच्या चरणी रात्रंदिवस तुम्ही सेवा करत आहात। मायबाप हो, तो कधीच ठेवून घेत नाही, हे लक्षात घ्या, ठेवूनच घेत नाही। सहज केलेला परमार्थ वाया जात नाही, रात्री सांगितलंय मी आणि तुम्हाला आताही सांगतो। भगवंताचं चिंतनामध्ये राहा। झाले 4 दिवस, राहिले 3 दिवस, भागवत कथा 3 दिवस ते अर्धा दिवस काल्याचा झालं। आता आयुष्यभर तर आपलं गाणं आहे, पण ह्या गाण्यामधून सुखाची प्राप्ती कशी होईल, हा उद्देश। कथेचा उद्देश काय सर? कथा ऐकण्याचं कारण काय? देवा, हे भगवान, आम्ही रात्रंदिवस काबाड कष्ट करतो, मेहनत करतो, संसाराचं दुःख आहे, सगळं जंजाळ एवढा, या जंजाळामधून आम्हाला बाजूला कसं जाता येईल, ह्या जंजाळामधून सुखाची प्राप्ती कशी होईल, या सुखाच्या प्राप्तीसाठी तुम्ही आम्ही सर्वजण रात्रंदिवस भगवंताला प्रार्थना करतो। ठीक आहे, सुख भगवंताच्या पायी आहे, सुख भगवंताच्या ठाई आहे, सुख भगवंताच्या जवळ आहे। सुख बचे ठाई, सुख बचे ठाई, बहु पाय संताच्या, बहु पाय संताच्या, सुख बचे ठाई।
सुखवते काय. सुख भगवंताच्या ठाई आहे. आम्हाला कळालं नाही. तुम्ही म्हणाल सुख भगवंताच्या नामात आहे. ज्याला भगवंताचं नाव तो घेतला नाही किंवा त्याला माहीत नाही, या ठिकाणी माझ्या मारुतीरायाच्या दरबारात जे तुमच्या हाताला काम मिळेल, जी सेवा घडेल, जे सगळ्यालाच भजन येतं, सगळ्यांनाच कीर्तन येतं, सगळ्यांनाच प्रवचन येतं, भागवत येतं, असं काही नसतं. ज्या माझ्या भगवंताच्या ह्या दरबारात दिसालेला एखादी रिकामा ग्लास असेल, दिसलेली एखादी वाटी असेल, एखादी असली बाटली असेल, एखादी असा थोडासा कचरा असेल, ह्याला उचलून बाजूला जरी टाकला तर ती सेवा आहे. ह्या माध्यमातून तुम्ही आम्ही भगवंताच्या चरणी लीन होण्याचा प्रयत्न आपण आज 4 दिवसापासून करत आहोत. मायबाप हो, एक लक्षात घ्या, आज एवढ्यावर नाही, पळसे सर 2 वेळा भंडारी आहेत गावात, 2 वेळा, सकाळी वेगळा संध्याकाळी वेगळा. मी म्हटलं 2 वेळा कसं खायचं, 2 वेळा खावंच लागेल. हा, आता मी 8 दिवस झाले इथंच आहे. हा, चांगलं चांगलं खायला आहे. मला वाटायला उगा हेच केलं असलं तर बरं झालं असतं, पण तेवढे पैसे मिळाले नसते. ठीक आहे, भगवंताच्या चिंतनामध्ये वेळ घाला. अन्नदान आहे, अन्नदान. एवढं अन्नदान कशाला म्हणतात हे तरी माहित आहे का? भंडाऱ्याला अन्नदान म्हणतात. हा, ते तर आहे, भंडाऱ्याला अन्नदान म्हणतात. अन्नदान याच ठिकाणी जे व्हायलंय हे अन्नदान आहे दादा. कुठला स्वार्थ नाही, पंगत आहे तुमच्या सप्त्यातली, तेच अन्नदान आहे. कोणी सकाळी घेत असाल, कोणी संध्याकाळी घेत असाल, तुम्ही आमच्या वारकऱ्यांना, महाराजांना, टाळकऱ्यांना नेऊन तुम्ही घरी खाऊ घालत असाल, तेच खरं अन्नदान आहे. उदाहरण सांगतो, माझ्या पोराचं लग्न झालं, मी 4 पोते बुंदी गाळली, हे जिलेबी केली, असं केलं तसं केलं, हे एवढे माणसांना मी जीव घातलो. हा, नाही, ते अन्नदान एवढ्यासाठी आहे, हे भगवान माझ्या लेकरांना पुढचा प्रवास सुखमय व्हावा, हा हेतू मनात ठेवून केलेलं अन्नदान वेगळं आहे. मला नातू झाला, नाताचं वाढदिवस आहे किंवा ते बारसा आहे, मी खूप जिलेबी केली, बासुंदी केली, काही काही केलं समजा, त्याची नावं काय घेत बसायची है ना. हा, कशासाठी? त्या नातवाला सुख शांती मिळावं, तो यशस्वी व्हा, हा उद्देश. या ठिकाणी चाललेला अन्नदान, केलेली तुम्ही पंगत, माळकऱ्यांना टाळकऱ्यांना घरी नेऊन जेवू घातलात, हे खरं अन्नदान आहे. बाकी कुठलंही अन्नदान त्याच्यामध्ये स्वार्थ दडलेला आहे. हे तुमचा कुठला स्वार्थ नसलेला महाप्रसाद तुम्ही आज 4 दिवस लक्षात ठेवा. ह्या अन्नदानामध्ये तुम्हाला हात जोडून विनंती आहे, पाया पडून विनंती आहे. मी गेले वर्षी सांगलो होतो, तुमच्या लक्षात आहे का नाही? काय लक्षात राहते साहेब? एवढं मोठं संसाराचं गाडा आहे, एवढं मोठं व्याप आहे. अवधूत महाराज रात्री खाल्लेलं सकाळी आठवण राहीना. काय खाल्लं होतं रात्री, कशाची भाजी केली ती सून बायकोला विचारायची पाळी आहे ना. तर काय लक्षात राहतं? पण सांगेल मी तुम्हाला, या ठिकाणी व्हायलेलं अन्नदान असेल, पंगत असेल, किंवा त्यांच्या घरी तुमच्या घरी जाऊन जेवलेलं असेल, किंवा तुम्ही तुमच्या घरी जेवत असाल, अन्न वाया घालत जाऊ नका. कारण फार भंडारे व्हायले म्हणून सांगायला. आणि माझ्या मारुतीरायाच्या दरबारात आहे, घेतानाच थोडं घ्यायला लावा, थोडं थोडं 4 वेळा घ्या, लागल तेवढं घ्या, पण अन्न वाया घालायचं नाही. एक रात्रीच कोणतरी की काल की परवा दिवशी माईक मध्ये अनाउन्सिंग चालू होती ना, शिवाजी महाराज ते टोपलं कोणतरी घेऊन गेलं, भगवनं कोणतरी घेऊन गेलं, ते आणून द्या, असं करत जाऊ नका. अलग लक्षात काय होतं ते माहित आहे? ते इथं तर अडचण होते, येते अडचण इथं, इथून घेऊन गेलं ते ठेवून घ्यावं हा हेतू त्यांचा नसतो. ते कामाला बी येणार नाही. इथलं तुमचं 3 जगचं बकेट आमच्या घरी काय कामाला येईल? समजा मी इथं तुम्ही वरण वाढालेलं बकेट घेऊन गेलो नरशीला, काय करावं त्याला? आंघोळी करता येणार त्याच्यात ना, काय रोज पंगत फिरवायची नाही त्याची. पण तुम्ही आळशीपणानं जे घरी घेऊन जाता किंवा लेकरं घेऊन जातात, ते तुमच्या घरी ठेवून घेऊ नका. ते एक इथला चमचा तुमचं मोठं भगोनं घेऊन येते करून म्हणालो.
हा इथला गेलेला एवढा चमचा होय गे हा एक चमचा मोठं भांड घेऊन जाते आणि त्यातल्या त्यात हा कसा आहे ते तुम्हाला माहित आहे. देतेही तेवढाच घेतेही तेवढाच. हरू नका. हा मारुतीराया माझाच आहे, माझ्याच घरचा कार्यक्रम असं धरा आणि अन्नदान वाया घालू नका. तुम्हाला एक नक्की सांगतो, तुम्हाला हे बीडच्या पुढं नगर माहित आहे सर तुम्हाला? नगर सगळ्यांना माहित आहे. अहमदनगर जिल्हा, नगर जिल्ह्यामध्ये सर त्या नगर जिल्ह्यामध्ये खरडा गाव आहे. खरडा थोडा अवघड गाव आपल्या इकडं. मी ज्या वेळेला आलो त्यावेळेला कावलगुडा म्हणलं की हसाव मी मनातल्या मनात. कावलगुड्डा हे कसलं गाव आहे? असं कावलगुडा असं आणि येऊसा आणि हा असा हे काय भानगड आहे असं मला नवीन नवीन वाटायचं ते इथं आल्यावर. कारण हे गाव हे नावं माहीत नाहीत आमच्याकडं. तिकडं हुसा हसा कावलगुडा तोरणागड एक माहीत आहे, ते आता छत्रपतीचा किल्ला आहे ना. असे काही गावाचे नाव होते. तर ते खरडा, खरडा गावामध्ये वीरशूर योद्धा ज्याचं नाव तुम्ही कानावरून आहे तुमच्या, राव राजे निंबाळकर. निंबाळकर घराणं तर तुमच्या कानावर आहे ना. त्या निंबाळकर घराण्यामध्ये रावराजे निंबाळकर म्हणून होते. गडीचा वाडा, वाडा नाही किल्ला, ताकद. एका गावात शूर मराठा होता तो. मराठा एका कत्लीमध्ये 10-12 जणांची कत्तल करायचं देवीदास, एवढी ताकद. शूरवीर असलेला राजा. राजाला पूर्वी बायका जास्त होत्या होत्या. त्याचं कारण आहे, कारण आहे याच्यातही आहे त्याच्यातही आहे. महाराणा प्रतापाला 1700 बायका सर. भगवान गोपाल कृष्णाला 1000 किती बायका? 16,108 बायका. का? त्याचं कारण आहे. आता ते सांगायला आपल्याला आपला आजचा विषय वेगळा आहे. बरं हे झालं, पुराण झालं तुमचं. माझ्या छत्रपतीला 8 बायका. काय राजा असेल ते? काय माझा राजा? एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्या. माझ्या राजाचं नाव गाजते. म्हणता काय? राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. 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 हो. असा माझा छत्रपती शिवराय, माझा शिवाजी राजा. बायका जास्त होत्या. त्या खरडा गावात बायका होत्या का नाही? रावराजे निंबाळकर नाही बायका होत्या, एक नाही जास्त होत्या. माफी मागून बोलतो, स्वभाव चांगला नव्हतं सर. कोणाचा? बायकांचा. स्वभाव चांगला नव्हता म्हणजे काय वाईट होतं गुन्हा असं नाहीये. स्वभाव असा होता. आपला विषय चालू आहे अन्नदानाचा.
तुम्हाला माझी शपथ आहे, खरं सांगा, तुमच्या घरी रात्रीला भाकरी ना उरते ना, एखादी आगाव होईना का? 2-2 होतात. पोळी चपाती 1-2 आगाव होते ना, भात आगाव होते ना. उरलेलं काय करायचं? आलेलं एक तर त्या अतिथीला वाढायचं नाही ना, आपण खायचं नाही, आणि ते कोण्या जनावरालाही, गाईला, म्हशीला, कुत्र्यालाही टाकायचं नाही. काय करत होत्या सांगू? किल्ल्यावरचं घर, गड किल्ल्यावरचा वाडा, बुर्जांचा वाडा, वरून ते टाकून द्यायचे सर. मारुतराव पाटील, वरून टाकून द्यायचे. आता त्या तुम्हाला बुर्ज माहित आहेत का नाही? पण इथं गोळेगावला वगैरे त्याच्या बाजूला काय राहतं? नाल्या नाल्या नाल्या, हे सगळं गावचं नाल्या, ते नाल्यामध्ये पडायचं. बरेच दिवस झाले. लक्षपूर्वक आहे का? माय इकडून या बेटा, इकडून या, इकडून या दीदी, माय इकडून या. आता तिथं काय करा, एक तर रस्ता द्या, नसेल तर तुम्ही हळूनच सांगा असं इकडून जा म्हणून. आता आम्हीच सांगलं पाहिजे, तुम्ही, आपण हेही सेवाच आहे. आलं की नाही? त्यांना म्हणायचं त्या गेट मधून जा. हा, ठीक आहे. ते अन्न वरून टाकायचं आणि ते नालीत पडायचं. बरेच दिवस झाले. लक्ष्मीला राग येते, लक्षात घ्या. हा विषय फक्त तुमच्यासाठी सांगतोय. महाराज, राग आला. एके दिवशी लक्ष्मी स्वप्नात आली त्या रावराजे निंबाळकरांच्या. सांगितलं, राजा, माझा सन्मान तुझ्या घरी नाही. उरलेली भाकरी, चपाती असेल, भाकरी असेल, भात असेल, काही असेल, ते मी फेकून देते. टाकूनही असेल, असं फेकून देऊ नये असं. मग चालले मी. लक्ष्मी स्वप्नात येऊन सांगायली, चाले नाही राहणार. लक्ष्मी बोल्यावर वेळ लागतं. महाराज, भगवंताची थोडीशी नजर जर वाकडी झाली तर काहीच्या काही, आणि भगवंताची थोडीशी दृष्टी आपल्यावर पडल्यावर काहीच्या काही. असा असलेला माझा जगाचा जगतपिता मायबाप, लक्ष्मी बोलली नाही, लगेच्या लगे निघून गेली. थोडं लक्षपूर्वक ऐका. एक वेळ घर फिरलं की वाशे आपोआप फिरतात सर. म्हणून पाया पडून सांगतो तुमच्या, ऐका, अन्न वाया घालू नका. रोज 2 टाइम भंडारे म्हणून सांगावच म्हणून सांगायचं, हा, वाया घालायचं नाही. लक्ष्मी गेली. घरातलं सगळं 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 गेलं. एवढं मोठं राजवाडा असलेला सैन्य गेलं. सगळं 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 साफ झालं. घरामध्ये श्रीमंती सांगतो, सोन्याचे ताट, चांदीचे ग्लास, सोन्याच्या वाट्या, असा असलेला ऐश्वर्य 8-10 दिवसात, 15 दिवसात सगळं कट 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 निघून गेलं. शेवटचं एक सोन्याचं ताट घरी राहिलं. बायका होत्या, मालक, धने, घरात काही नाही. आता मग हे एक ताट आहे, घेऊन जा, विका, सामुग्री आणा, घरात काही नाही खायला, आणा. महाराज, एक सोन्याचं ताट होतं. ते ताट त्यांनी घेतलं, घराच्या बाहेर पडला. पडल्यावर वाटलं की आता घरात कोणाच्याच अंगावर दागिने नाहीत, काही नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. ताट विकून टाकल्यावर आपल्या घरात सोन्याचा तुकडा सुद्धा नाही. मेलं तर तोंडात घालायला नाही. काय करावं? ताट घेतलेलं घरात आला. एवढं ताट असलेलं महाराज, याचा 3 कोनी आकाराचा तुकडा कापून घेतला. अशा उपरण्याच्या एका काठाला गाठ मारली महाराज, आणि तो कमरेला खोला. तेच ताट घेऊन जाऊन विकलं. साहित्य घरी आणून टाकला. मनाला दुःखी झालेला राजा लक्ष्मीच्या शोधात निघाला. बस, पुरे झालं एवढं. आता रस्त्यानं जातोय. कुठं नगर ऐकताना चांगलं वाटतं. उग नगर, उग नाशिक, उग पैठण ऐकणं सोपं आहे. मे महिना आहे. नगरहून निघाला महाराज नाशिक. नाशिक त्र्यंबकेश्वर, आणि तिथून पैठण. कुठला कुठं अंतर आहे. पोटात अन्नाचा कण नाही. दिसेल त्या ओढ्याला पाणी पिवा, कुठल्याही नदीला पाणी पिवा. रस्ता काढता 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 कुठेतरी कोणाला तरी. त्या काळ फार विचित्र काळ होता. 1972चा दुष्काळ आम्हाला माहित आहे सर. आंबाडे होते, आंबाड्या बरबडे होते खायला, इतका दुष्काळ होता. त्यावेळेला अमेरिकेनं लाल ज्वारी, मिलो ज्वारी आम्हाला दिली होती, आपल्या भारताला. ते लोक खाऊन बिमार पडायचे, हाल होत. ठीक आहे, रस्त्यानं निघाले. ते कोणीतरी दिलं तर थोडस खावा, वाटलेलं जिथं तिथं काही दिसले फळ ते खावा, रस्ता काढावा. तुमच्यासाठी सांगतोय, जाता जाता पैठण लागलं.
आणि एका मायच्या दारात संग जाऊन आवाज दिला, माय भूक लागली हो. असं मंदिराच्या समोर जसं आपण नेहमी बसतो तसं त्यांना विनंती केली, दादा मला भूक लागली हो, काहीतरी खायला असलं तर द्या ना, काहीतरी असेल तर द्या. एक आमच्या सर सारखा माणूस तिथं मंदिराच्या समोर थांबला. त्यांनी सांगितलं, बाबा गावात तुम्ही उगे इकडे तिकडे फिरून काही फायदा नाही. गावात एक श्रीमंत घर आहे, त्या ठिकाणी 12 महिने अन्नदान चालतं. तुम्ही सरळ तिथं जा, तुम्हाला जेवायला मिळेल. आनंद वाटला हो सर. तो महात्मा तो फिरत आलेला लक्ष्मीच्या शोधात त्या ठिकाणी गेला. विचारते घर गाठलं. पण एक लक्षात घ्या, एक वेळ नशीब फिरलं तुमच्या लाख वेळा पाया पडतो, हे लक्षात घ्या. एक वेळ चूक झाल्यानंतर होऊन गेलेली चूक आयुष्यात कधी पुन्हा सुधारणं फार मुश्किल आहे. लक्षात घ्या. गेलं महाराज, नशीब गेल्या गेल्या तिथं असले श्रीमंत बाडा, रोज हजारो लोक जेवण करून जायचे. दरवाजाला चोपदार होते, चोपदार. विनंती केली, महाराज मी नगरहून आलो, नाशिकला गेलो, पैठण लावलो, भूक फार लागली हो, विनंती आहे सांगा. काय सांगा? मला जेवायचंय. जेवायचंय म्हणले काही हरकत नाही, पण आमची वेळ दुपारी 12 ते 2 आहे आणि आता 2:30 वाजत आहेत. कळालं ना? म्हणजे तुम्ही वेळात आले नाहीत. नाही, पाया पडतो मी तुमच्या, विनंती आहे, फार भूक लागली हो, काही करा मला जेवायला द्या. नाही महाराज, आमची वेळ आहे, आज्ञा आहे मालकाची. नाही, तुमच्या पाया पडतो, त्या पत्रावळीवरच जमा करून द्या, पण मला खायला द्या. पोटात काहोर माजलाय, काहोर माजलाय, मी वाचणार नाही. नाही जमलं महाराज. हे बोलणं चालू असताना मालकानं बघितलं मधून आणि हळुवारपणानं देव बापा ब्राह्मण देव मधून आला आणि तो आल्यावर विचारलं, चाललंय काय? काय नाही म्हणले, हे आले जेवायला मागतात आणि आपला टाइम आहे 12 ते 2, आता 2:30 वाजले. असू दे असू दे, आम्ही घेऊन बसतो, आम्हाला जेवायचं आहे, आमच्या सोबत घेऊन बसतो. महाराज पंक्ती बसल्या दुसऱ्या, मालकही बसले, ऐश्वर्य, सगळ्यांना सोन्याचे ताट जेवायला, सगळ्यांना चांदीचे ग्लास, ऐश्वर्य, चंदनाचे पाट, रांगोळी घातलेल्या महाराजांचं आता जेवल्यासारखं, एवढं सुंदर सुंदर सुंदर. आम्ही आता जेवायला गेलतो दत्तराम पाटलाच्या घरी. खरं सांगू, इमानदारीनं मी असं कधी बसलो नाही. माझं एवढं आदरातिथ्य जेवण, हा हा, बसायला वेगळंच आसन, पुढं आसन. मी भागवताचार्य भागवतकार झालो ना, चार्य कुठला आला मातीचा आहे ना, ते समोर पाठ काय, यांना ताट वेगळे, माझं ताट वेगळं, जेवण पदार्थ तेच पण पद्धत वेगळी. नाही, मी माझ्या दिंडीमध्ये मी जातो, माझं आसन असं करतात, मी खोटं नाही बोलणार, पण मी त्या लेवलचा नाही. मी फार तुमच्यापेक्षा, मी तुमच्या पायाच्या धुळीच्या लायकीचा आहे. आलं का लक्षात? मी एवढा मोठा नाही. मला तुम्ही एवढं स्वागत करता, मी बसना सर, तिथे बसेपर्यंत मी पंक्तीत बसून घेतो. ते म्हणतात, महाराज ते आता दिंडी जाते ना आपली, हा हा महाराज तुमचं आसन इकडं आहे. नाही, आता बसू द्या, वागू द्या, उठा ना मी तिथून, पण इथं आयतच करून ठेवलं होतं. असं ठीक आहे. सगळ्यांना सोन्याचे ताट आले. महाराज आले, काठाला बसले होते रावराजे निंबाळकर, यांनाही सोन्याचं ताट आलं. लक्षपूर्वक आहे का? ताट आलं, सगळ्यांना सोन्याचे आले, ह्यांनाही आलं, पण जे कातरून घेतलेलं ताट होतं ना, तेच ताट त्यांच्या समोर आलं. मौली विचार केला, नगर, नाशिक, पैठण इतकं फिरून मी आलो आणि ताट माझं इथं तर राहू शकना, पण नसल की मनात आलं. सगळे पदार्थ वाढत येत आहेत. आपल्या गाठीत मारलेला ते तुकडा हळुवारपणानं कोणी न बघता अवधूत महाराज त्यांनी सोडला आणि कोणी बघायला नाही असं करून ते तुकडा घेऊन लावून पाहावं म्हणून त्या ताटाला लावलं. छटकन धरलं, म्हणालो
प्रयत्न केला सोडून घ्यायचा, नाही सोडलं. खूप प्रयत्न केला, जेवण झालं आणि दुःखी मनानं रावराजे निंबाळकर रस्त्यानं निघाले. ऐका, लक्ष्मीला सांभाळा, दिलंय, पाया पडून सांगतो, लावून खा, लावून खा. इमानदारीनं सांगतो, चुरल्यावर सांगू, चुरल्यावर सांगू. गुरुजी, मारुतराव पाटील, 6 वर्षाखाली गंगा कोरडी झालती ना, वाळू उघडी पडली होती ना, पैसे तर तेवढे आपल्याकडे नाहीत ना, गंगाचं पाणी पुरी होणार असं आमचे वडील माणसं म्हणायचे. जरा सांभाळून राहा पोरो, गंगेचं पाणी पुरे होईना असं बोलायचं. मग मला माय 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 पुढे सरका. आता काय करायचं, सरका काकू, सरका पुढे. दादा भजन सरका पुढे, सरका. गोविंद त्यांना मध्ये घ्या आणि गेट लावा. गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल म्हणा, भजन म्हणा. हाँ गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो गोपाल श्री बाके बिहारी नंदलाल मेरो है, बाकी बिहारी नंदलाल श्री बाके बिहारी नंदलाल मेरो है, बाकी बिहारी नंदलाल जय हो गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो हाँ गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो हाँ गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, श्री बाके बिहारी नंदलाल मेरो है, श्री राधे गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, जय हो गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, आय भजो राधे गोविंद, भजो राधे गोविंद, भजो राधे गोविंद, भजो राधे गोविंद, जय हो भज राधे गोविंद, भज राधे गोविंद, भज श्री राधे राधे भजो राधे गोविंद, भजो राधे गोविंद, भजो राधे गोविंद, सोचो राधे गोविंद, भज राधे गोविंद, राधे गोविंद, भज राधे गोविंद, भज राधे भजो राधे गोविंद, भज हे सोचो राधे गोविंद, जय हो भजो राधे गोविंद, भजो राधे गोविंद, भजो राधे गोविंद, भजो राधे भज गोविंद, राधे गोविंद, राधे गोविंद, भज राधे गोविंद, श्री राधे भजो राधे गोविंद, भजो राधे गोविंद, भजो राधे गोविंद, भजो राधे गोविंद, देवीदास पटेल, ओ देवीदास पटेल. श्री राधे भजो राधे गोविंद, भजो राधे गोविंद, भजो राधे गोविंद, भजो राधे गोविंद, भज राधे गोविंद, भज राधे गोविंद, जय हो भजो राधे गोविंद,
भजो राधे गोविंद भज राधे गोविंद भज राधे गोविंद भज राधे बोलिए गोपाल कृष्ण भगवान की म्हणून असलेला तुकडाही लावलेला चिटकला महाराज आणि जड मनानं रावराजे निंबाळकर रस्त्याने निघाले. एक मोठं झाड लागलं, झाडाच्या बुडाला आपलं बारदान टाकलेलं, उशी त्या बुडाला डोकं लावलेलं. पुन्हा लक्ष्मी स्वप्नात आली. राजा, मी तुला सांगितलंय, मी चालले. तुझ्याकडं एवढा तुकडा होता, ह्या तुकड्यासाठी मी नगरहून तुझ्यासाठी पैठणला आलो. म्हणून पाया पडून सांगतो, मिळालेलं धन, मिळालेला पैसा, मिळालेला अन्न भगवंतानं जे दिलंय आपणाला, देणारा तो आहे. देता देवविता, नेता नेवविता, इथे याची सत्ता काय आहे आपलं. मग मिळाले त्याचा सांभाळ करा. नशिबामध्ये आहे ते रात्री मी कीर्तनामध्ये तुम्हाला सांगितलंय है ना. तरी सांगतो, आपल्या हातामध्ये काही नाही. कारण ज्या वेळेला आपल्याला वाटतं की आम्ही इतकं चांगलं वागत असताना हे असं नशिबाला का असं वाटतं ना, आम्ही एवढं चांगलं वागत असताना आमच्या नशिबाला हे का येते. त्यासाठी त्याला म्हणायचं संचित प्रारब्ध अलग अन्नमान धन. नशिबाशिवाय नाहीये. इतकं चांगलं वागत असताना हे आमच्या नशिबाला का. म्हणून आम्ही तर काही करना. मग कधी कधी काय होतं, आपण भगवंताचं चिंतन करत असताना, परमार्थ करत असताना, कधी वारीला जात असताना बऱ्याच वेळेला आपण घटना ऐकतो. सर, देवाला जात असताना ऍक्सिडेंट झाला, किंवा ते ऍक्सिडेंट झाल्यावर एवढे माणसं मेलते, आपल्याला वाटते की देवाला तर गेलते, हे मेले कसे. तसं नाहीये. प्रारब्ध हे कोणालाही सोडलं नाही. पण मी एक विनंती करून सांगतो तुम्हाला, जर भगवंताचं चिंतन केलं, नशिबामध्ये तर आहे ठरलेला, या झाडावरून पडायचंय, झाडावरून पडणार आहे तो. पण एक लक्षात घ्या, माझ्या प्रभूचं चिंतन केल्यावर शेंड्याहून पडायचं, बुडावून घसरते आणि ते वाचते. आणि जर नाही तर तो शेंड्याहून पडल्यावर देवदास पाटील कसं वाचणार तो. म्हणून तुम्हाला विनंती आहे, भगवंताचं चिंतन करा, त्याच्यावर सगळा भार टाका, देव आपोआप तयार होतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. काही चिंता करायची गरज नाही. कारण आज पुन्हा राजा परीक्षित आपल्या शुक मुनीला, शुकाचार्यांना विचारतात, हे प्रभू सांगा, तुम्ही 3 दिवस झालं कथा सांगताय, एक कथा आहे, कालच्या ह्याच्यामध्ये तर 26 कथा आहेत महाराज. काय सांगायचं. मी तुम्हाला काल सांगितलंय, 26 कथा सांगायला पेरण्या होऊन जाते, सोयाबीन घरी येते म्हणून सांगलो त्यांना. एवढं शक्य नाही आहे ना. सोयाबीन घरी येते, पुन्हा ते बिटलाही जाईल आणि पुन्हा भागवत सुरू करावं लागेल आपल्याला. नाही, म्हणून मी त्याच्यातले काही मुद्दे मी तुम्हाला सांगतो. भगवान सगळ्यांची परीक्षा आहे. चांगलं करत असताना नशिबाला येतं. कोणाची परीक्षा झाली नाही. आत्री अनुसया मातेची परीक्षा झाली. तुमची आमची विषयात काय माहित आहे ना. अनुसया माता कोण. आत्री अनुसया माता माहूर काय होत. आत्री अनुसया माता, आत्री नंदन आश्रमात राहायचे महाराज, वनात राहायचे, जंगलात राहायचे. बरेच दिवस झाले, रात्रंदिवस भगवंताचं चिंतन एकच. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ बोला. दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ. रात्रंदिवस भगवंताचं चिंतन आहे. चालू असताना भूतलावर चाललेलं भजन
त्रिलोकात माहीत झालं महाराज. ब्रह्मा आहेत, विष्णू आहेत, महेश आहेत, महादेव आहेत, ब्रह्मदेव आहेत, तिघ उभा आहेत. मीटिंग चालली आहे, त्यांचं बोलणं चालू आहे महाराज. आता खरं सांगू का, या ठिकाणी फक्त गाण्यासाठी आमचे दादा होते. काल मी सांगितलंय तुम्हाला काल की माझ्यासारखे 17 वक्राला लावतात म्हणालो. ते आमचं भजन कुठं, त्यांचं कुठं. आणि आजची परिस्थिती आहे याच ठिकाणी, आज सगळा मंडप गच्च भरलाय. आजची परिस्थिती अशी आहे, या ठिकाणी आमचे गुरुवैरे मानसिंग सर कावलगुड्याचे, आमचे मारुतराव पाटील कावलगुड्याचे, आमचे अवधूत महाराज तोरणेकर, आमचे हिवराळे महाराज तोरणेकर नाहीत, ते रायरकरच आहेत, पण तोरण्याचं ते आयत्या वेळावर काय ते नागोबा म्हणतात तसं आहे. प्रॉपर्टी तिथली आहे. ठीक आहे, आनंद वाटला तुम्ही आल्यामुळं. दररोज एक कोणी 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 तर आलं म्हणजे रात्री सांगितलं बाबाला या म्हणून. ठीक आहे महाराज, कारण हे गुणवान मंडळी आहे. त्यांच्या पुढे माझ्यासारखं तुमच्या दोघा चौघाच्या पुढे माझं कथन म्हणजे समुद्रामध्ये उगत जाऊन गिलासभर पाणी टाकल्यासारखं आहे. खरंच इमानदारीनं सांगतोय, माझ्यापेक्षा खूप विद्वान मंडळी आहे. त्यांनी मला उगं मोठं मोठं म्हणतात, नाही मी मोठा. ठीक आहे महाराज, रात्रंदिवस माझ्या प्रभूचं भजन चालू आहे, वर मीटिंग चालू आहे. या भूतलावर अनुसया माता कोण आहे? कोण आहे? कोण आहे? नव्हे, इंद्राला प्रश्न पडला की या भूतलावर सर असा अत्रिनंदन नावाचा ऋषी, पत्नीचं नाव अनुसया आहे, दैदिप्यमान स्त्री आहे, सुंदर आहे, तारुण्य आहे, भगवंताचं भजन आहे. हो, म्हातारपणामध्ये भजन थोडंसं व्यर्थ असतं. व्यर्थ असतं. त्याचं कारण असं आहे, अवयव साथ देत नाहीत अवधूत महाराज, सगळं बॉडी साथ देत नाही. आणि खरा परमार्थ हे तुमचा आता या वयातला आहे, आनंद आहे. तर ह्या वयामध्ये ते भजन म्हणतात. वा, मग काय नाही, अति पतिव्रता आहे ती. सांगितलंय मी रात्री पतिव्रतेच. आता रात्री कोणी आलात नाही आलात, पण सांगतो अजून काय पैसे लागायले आपल्याला. पतिव्रता याचं दुसरं काही अर्थ नाही. पती हे पती आणि व्रता, व्रत तुम्ही पाळायचं. काय पतीचं व्रत तुम्हाला पाळायचं आहे. काय व्रत पाळावं? त्यांनी सांगितलेलं काम आहा म्हणायचंच नाही. त्याने काही सांग आहा म्हणायचं नाही. आहा म्हणलं की ते पतिव्रता नाही. शास्त्र सांगतं, मी नाही सांगत. नाही, नवऱ्याच्या मनाच्या विरुद्ध कोणतीच गोष्ट करायची नाही, त्याला पतिव्रता म्हणतात. म्हणून त्याने मी काय बी सांगू नये, आहे ना. त्याने उगर रान धरून पळाल्यानं कसं जमत? नाही जमणार. तुम्हाला जी चांगल्या गोष्टी, तुम्ही काय हे नाही आहेत, तुम्ही लक्ष्मी आहेत, तुम्ही सरस्वती आहेत, तुम्ही अंबामाय आहेत, तुम्ही नादान नाही, तुम्ही अनुसया आहेत. माय तुम्ही असं नाही आहे. अरे अनुसया म्हणल्यानं आठवण झाली बघ मला, फडल केलं काळाजामध्ये. आमचं एक पेशंट होत, आमच्या तिघ अनुसया म्हणलं तर ते आलं माझ्या डोक्यात. चला भजनच म्हणावं लागते आता, आवरच ना. राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम,
त्या वनामध्ये अनुसया माता भजन म्हणते गाताय, आत्री ऋषी तपश्चर्या करत आहेत. बराच काळ लोटला. वर मीटिंग चालू आहे. इंद्र धावत धावत ब्रह्म विष्णू महेशाकडे आले. सांगितलं भूतलावर असं भजन चालू आहे. माझं पद जरा डगमग 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 करत आहे. माझं पद जाते काय, एवढाच उद्देश, दुसरं काही नाही. काय झालं विचारायला लागले. हे ब्रह्म विष्णू महेश तिघ बसलेले आहेत. का धावत आलात तुम्ही? काय सांगा महाराज, भूतलावर असं असं आहे. एवढं भजन गातात, एवढं तपश्चर्या आहे. मग तुम्हाला काय आनंद आहे ना? भजन करतात आनंद आहे, जप करतात तप करतात आनंद आहे. काय हा येऊ द्या ना, आनंद आहे की तेच आनंद आहे ना. हा पाऊस आला काही नाही, फार मोठा नाही, ते आपल्याला काय. चला चला, भजन करत आहेत आणि माझं पद जाण्याची शक्यता आहे. मग काय करावं? काय नाही, काही करा, माझं पद टिकवा. ठीक आहे. नाही, आपलं नाव घ्यायला कोणी खाली तयार नाही. महाराज भगवंताचं चिंतन करतात. देवाने विचार केला काय करावं. ब्रह्म विष्णू महेश तिन्ही अनुसया माता त्रिनंदनीच्या त्या वनामध्ये त्यांच्या पर्णकुटीच्या समोर येऊन उभा राहिले. म्हणजे आपण जाणार, आपणाला ते ओळखणार. मग आपण रूप बदललं पाहिजे. रूप बदललेलं आहे. 3 ब्राह्मण झालेले आहेत आणि आल्या आल्या अनुसया माता त्यांचं स्वागत केलेले आहे. पाय धुतलेले आहेत, हळद कुंकू वाहिलेलं आहे, फुलाची अर्चना केलेली आहे, नमस्कार केला, साष्टांग दंडवत घातला आणि सांगितलं ऋषी महाराज मध्ये या. कसं पहिल्या दिवशी आपण भागवत सुरुवात केली. अधिकार नाही मला वर येऊन बसायचा. देवीदास पाटलांनी हात धरला माझा, आमचा मारुतीने हात धरला आणि वर या. मग आता पुन्हा तुम्ही मला बसा म्हणायची गरज नाही, कारण पहिला दिवस मला अधिकार नाही इथं बसायचा. तुम्ही गावाल्याने सांगा लागल बसा, आसन ग्रहण करा. मग या महाराज या बसा. तिन्ही ऋषी बसलेले आहेत. सांगितलं महाराज पाणी दिलं, सांगा काय सेवा करू, भूक लागली, जेवायचंय. असं ठीक आहे, थोडा वेळ द्या. ठीक आहे, आम्ही आणलेलं आहे सोबत, ह्याच बनवून दे. हातात दिलं महाराज, कंदमुळं हातात दिले. याचा कोण आलेले ऋषी अनुसया मातेच्या हातात दिले. जप तप ध्यान धारणा अत्रिनंदन ऋषीचं चालू आहे. बाजूला आहेत ते, आणि ते कंद घेऊन त्याला चिरलेला आहे. तिथं वर गेल्यावर पुन्हा वाजला, ओ इकडे या. काय अग्नीवरचा स्वयंपाक आम्हाला जमत नाही. मग मग माहित नाही. महाराज त्यावेळेला म्हणले महाराज कसं करू, आम्ही नाव ऐकलंय तुझं सगळं, वर तुझा डंका चालू आहे तुझ्या नावाचा, की तू एवढी महान आहेस, फार भक्ती करतेस, देव तुझ्या मागे पुढे राहतो, तू एवढी आहेस, असं आम्हाला ऐकायला मिळालं. फार तुझ्या दारात आलेला एकही विनमुख जात नाही, म्हणजे खाल्ल्याशिवाय जात नाही, असं आम्ही ऐकलंय. ठीक आहे महाराज. महाराज मध्ये देवाऱ्याजवळ गेले, भगवंताचा धावा केला. हे सूर्यनारायणा, हे जगतपते नंदना, अनंत घना, अविनाशा केशवा माधवा धाव. माझं सत्व जाते, हे उपाशी जातील, आणि हे जर उपवासी गेले तर याच मला लागल्याशिवाय राहत नाही. हे पातक मला लागल्याशिवाय राहत नाही. विनंती करायला लागली महाराज. त्यावेळेला सूर्यनारायणाची कृपा झाली. आग्ने तिथं जे जाळत होते ते गरज पडली नाही, चूल तशीच आहे. सूर्य नारायणाची कृपा झाली, त्या अग्नीला चेतना दिली
आणि सूर्यनारायणाच्या उष्णतेवर स्वयंपाक झाला आणि ते कंद आणून त्या ऋषीमुनीच्या स्वाधीन केलं. समोर ठेवले. नाही, आम्हाला जेवायचं आहे. परीक्षा आपलीच नाही, देव सत्व आपलंच घेतो असं नाही. देवा, आम्ही काय पाप केलं रे? आयुष्यात कधी कोणाला एका शब्दानं दुखवलं नाही ना. का आमच्या नशिबाला असं म्हणता ना आपण ना, दुःखी व्हायचं नाही. हे आज आणखी काय काय सांगू तुम्हाला. चंद्राला ग्रह नाही ना अवधूत महाराज, सूर्याला ग्रह नाही ना, चांगल्याचा रंगल्या ऋषीला आहे ना मारुतराव पाटील सर, कोणाला नाही बाबा. म्हणून मनाला खंत करायचं नाही, नाराज व्हायचं नाही. ठीक आहे, मग काय करा. नाही, आम्हाला तू आता या साळी पेरायच्या आहेत, उगवायच्या आहेत, त्याला धान्य आणायचं आहे आत्ता, आणि भुकेचा काहोर माजलाय. कसं वाट करत आहे शक्य? निश्चयाचे बळ तुका म्हणे तिची फळ. महाराज, साळी पेरलेल्या आहेत, उगवलेल्या आहेत, धान्य निघालेलं आहे, काढलं सुद्धा आहे, कुठलंय आणि शिजवायचं आहे. त्यावेळेला पुन्हा बोलवलं, माते इकडे. थोडं अवघड आहे, आम्ही जेवणार आहेत, पण असं नाही, विवस्त्र व्हावं लागेल आणि शिजवावं लागेल. आम्हा तिघांना जे कोण ब्रह्म विष्णू महेश, नाही वस्त्र ठेवायचं नाही. ठीक आहे महाराज, मी असं कसं, माझं लग्न झालंय, मला पतिदेव आहेत, आत्रीनंदन माझे मालक आहेत, माझे धनी आहेत, माझे देव आहेत, आणि तुम्ही असं म्हणता? माहित नाही, चाललो आम्ही. दैव परीक्षा म्हणा, देव परीक्षा म्हणा. ठीक आहे, थोडा वेळ द्या. पुन्हा देवाऱ्यात आणि नमस्कार केला देवाला, धावा केला. देवा धाव रे लवकरी, संकट पडले भारी. देवा धाव रे लवकरी. धावा केला आणि कोणताही देव नाही. तुम्हालाही विनंती करतो, तुमचा जर देव असेल तर हाच देव आहे. तुमचा पती हा तुमचा देव आहे, लक्षात घ्या. हो, तुम्ही म्हणाल महाराज माफी मागून बोलतो, तो विषय मला शोभनीय नाही. नाही महाराज, आमच्या घरचे कधी कधी हे असं करतात. नाही महाराज, कधी कधी नको ते खातात. काय नाव घ्यायचं या ठिकाणी, फार महत्वाचा विषय नाही दादा, काही हरकत नाही, मानायचं नाही. घेऊ द्या, करू द्या, करू नये. घेऊ द्या म्हणजे मोकळीक झाली म्हणून उड्या मारत्या, कालच्या माकडा म्हणून उड्या मारायला नाही तर पिऊ असलं नाहीये. पण ऐकनात ना, तुमचं काही सांगून फायदा, 1000 वेळा पाया पडून काही फायदा व्हायला का पिणाऱ्याचे? आता तुमचे कोणाचेच पिण्यात की काय नाटक भर आहे बाबा, पितात ना कोणाचे, ते ऐकनात ना, काय करावं त्याला. नाही, पिऊ द्या, पण नाही, तुमचा देव तेच आहे. असो महाराज, साक्षात आत्री नंदनाची कृपा झाली आणि त्या ठिकाणाहून आत्री महाराज आहेत ते. आत्री महाराज प्रभू ज्याच्या पोटी येतात ते काय साधारण आहे. राजा दशरथाच्या पोटी रामचंद्र प्रभू येतात, एवढं सोपं आहे. कौशल्याच्या पोटी राम येतो, काय 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 सांग. भगवान गोपाल कृष्ण येतात, साधी गोष्ट आहे. आत्रीच्या पोटी भगवान दत्त प्रभू जन्माला येणार आहेत. आशीर्वाद दिला, तिथूनच कृपा केली आणि सांगितलं ठीक आहे महाराज, मधल्या घरातून बाहेर येईपर्यंत हे ब्रह्म विष्णू महेश तिन्ही लहान 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 लेकरं झाले. आणि कोणी झोपलंय, कोणी रांगालय आणि कोणी मस्त बसले टुकू 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 बघत असत. त्या कोट्यावर खेळाली. अनुसया माता बाहेर येऊन पाहतात, हे ब्रह्म, हे विष्णू आणि हे महेश. अरे एवढे लहान, ती अनुसया माता आहे महाराज. पाळणा तयार केला दादा, पाळणा म्हणताल काय? पाळणा बाळा जो जो रे कुलभूषणा, काय
बा मला तर बरं म्हणता रे कुलभूषणा. हा बाळा जो जो रे कुलभूषणा लक्ष्मणा बाळा जो जो रे जो 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 रे कुलभूषणा. राहू द्या ये ना ते तुमचं काम आहे बायाचं. मी कधी म्हणलो नाही. असू दे असू दे है ना महाराज. पाळण्यात तिघाला झोपवलं नाही ते आताची तुमच्यासारखी पाळणी नाही. आता तुमच्यासारखी पोरीवा तुम्ही काही राग मानला का. तुमच्या सारख्या 2 सुना माझ्या घरात आहे. आलं का लक्षात. आणि पिल्ले बी आहेत. हा पाळणे आता त्याला कसे दिले ते मज मला माहित. हा याच कॉटला जॉईंट आहे. माय झोपा आणि झोपूनच तिथंच हलवा. पहिल्याचे पाळणे असे नाही. असं ते आडं राहायचं तुळई राहायची लाकडाचे पाळणे कारागीर करून द्यायचे पांचाळ आणि मस्त त्याच्यामध्ये झोपून गाढ राहायचं. आणि एक झोका दिला का 25 झोके बसायचे. पण त्याच्यात सुख होतं. इथं तुम्ही दोरी वडाल तरच ते पलंगाचा ते त्यांना हलल. हा 3 बसविलं महाराज. ब्रह्म आहेत विष्णू आहेत महेश आहेत. तिघ मस्त बसले. बराच वेळ झाला. बायकावर वाट बघायला त्यांच्या ब्रह्म विष्णू महेशाच्या. म्हणले हे बराच वेळ झाला गेले आले नाहीत. चला म्हणले तिघी जाऊन आपण बघू काय करायलेत काय नाही. सूक्ष्म झाले लहान झाले आडवं येऊन बघतात. महाराज सगळे 3ही नवरे त्या पाळण्यामध्ये आहेत. पाळण्यामध्ये आहेत. ज्या वेळेला हे पाळण्यात आहेत हे लपून बघत आहेत. आत्रीनंदन वनामधून आपली ध्यानधारणा संपून घरी आलेले आहेत. त्यावेळेला अनुसया माता धड 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 रडते. मालक माझी हाच परीक्षा आहे. मी काय केले हो. माझा काय गुन्हा आहे. मी काय केलं सांगा. का माझी परीक्षा घ्या. कोण असतील हे. ते आत्रीनंदनाला सात्री महाराजांना सांगायची गरज आहे का महाराज. त्यांनी सांगितलं अनुसये नाही ग नाही नाही. ते कोण आहे माहित आहे. साक्षात जगाचे मालक आहेत ते. हा ब्रह्म आहे हा विष्णू आहे तो महेश आहे. काय बिघडलं नाही मालक. मला माझ्यावर काय वेळ होती ते मला माहित आहे. अहो मी स्वयंपाक असा केलाय. काय होते बापाच्या अंगावर तू लहान असताना खेळी नाहीस का. ते तुझे बाप आहेत. पती बोलतोय बायकोला पती. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर स्वामोरी बसले. मला दत्त गुरु दिसले. मला दत्त गुरु दिसले. मला दत्त गुरु दिसले. विष्णू हरी महेश्वर महाविष्णू हरी महेश्वर सावरे बसले. पाहते झोका देते. त्यावेळेला रडायला लागली. प्रभू माझी परीक्षा झाली. अगं अनुसये काही नाही ते देव आहेत ते. महाराज तिघाच्याही बायका दाराच्या आडो होऊन लपू 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 पाहत होत्या. माझा नवरा कोणता असेल. कारण स्वतःला आलेला गर्व हरण करण्यासाठी त्या देवादिकाला पाळण्यात राहावं लागतं. तर तुमची आमची विषाद एकच आहे अवधूत महाराज. आम्ही फक्त मायेत गुरफटलो सर. हे माझं आहे ते माझं आहे हे माझं. मला असं का. तुमच्या पाया पडून विनंती आहे. एक आणखी एक लक्षात घ्या. माय तुम्हालाच बघून का म्हणलं मी सांगू का. त्याचं कारण आहे घरचे मॅनेजिंग डायरेक्टर नाही होल अँड सोल पॉवर. तुम्ही घरातले अध्यक्ष आहात. गावरान भाषेत सांगतो का. तुमच्यापासून पिल्ले आमचे हे जे लेकर आहेत हे घडणारे आहेत. हे लेकर मातीचा चिखल आहे दगड आहे ते त्याला घोळून तयार करणारे तुम्ही आहेत. ज्याप्रमाणे माझ्या जिजाई साहेबांना छत्रपतींना घडवलं आलं लक्षात. ज्याप्रमाणे भगवान गोपाल कृष्णाला देवकीनं घडवलं.
श्री रामचंद्र प्रभूला कौशल्यानं घडवलं, असे तुम्ही कौशल्य आहात, तुम्ही सरस्वती आहात. तुमच्या हातात आहे म्हणून तुमच्या पाया पडून सांगतो, नाही म्हणायचं खेळ. हा, जी स्त्री, लक्षात घ्या, ध्यान देऊन ऐका, मला राहते बऱ्याच ठिकाणी ऐकायला मिळतं, मला अगोदर, मला, मी, आणि मग आयुष्यात सुखी राहणार म्हणालो तिनं. कळालंय की मी बोलालेलं? आयुष्यात कधीच सुख नाही. हा हा, आपलं सगळ्यांना इमानदारीनं आयुष्यभर सुखी संसार म्हणालो, म्हणून सांगालो थोडस आवाज. म्हणून का आपलं नाही, काही नाही, खाली हात आया था, खाली हात जाएगा. कोण आहे आपलं, कोण आहे? ह्या जीवनाचा प्रवास आहे, सगळ्यांना आपापल्या घरी जायचं आहे. हे घर नाही, ये मंदिला करी है, कब्र ही तेरा ठिकाना है. ये रिश्ते तोलने हैं और दुनिया छोड़ जाना है. खाया तो मौत कैसी जिंदगी एक अमानत है. सभी को एक ना एक दिन मौत का कर्जा चुकाना है. तू लाख इबादत कर ले, तू लाख करे रखवाले, लाख इबादत कर ले, तू लाख करे रखवाले. उड़ जाएगा एक दिन बंदी रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन बंदी रहेगा पिंजरा खाली. पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा. तू लाख इबादत कर ले, तू लाख करे रखवाले, लाख इबादत कर ले, तू लाख करे रखवाले. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा. पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. कितीही सांभाळाव दादा, कसं आहे सुरुवातीची? तू लाख हिफाजत करले, हजार नाही, हजार नाही, शेकडो नाही, तू लाख हिफाजत कर, लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाली. किती माणसं ठेवा राखायला. बाबा मी आहे, तुम्ही का घाबरता? काल सांगलो का, भक्त प्रल्हाद बोलत होता ना, बाबा नाही, नारायण, नारायण तेच भक्त प्रल्हाद. बाबा मी जवळ आहे ना, नाही, आलंय, बसलंय, नाही, मला बोलतंय. ते संकेत असतात सर, ज्या वेळेला मृत्यू जवळ आलेला असतो ना, हे संकेत आहेत. काल सांगितलं, लक्षात घ्या. हे लेकरांना आई सांगते, हे पोरो सायकल बाहेर घेऊन जाऊ नको, जाते. आईला माहित असतं, संकेत असतात सर, संकेत, पूर्व संकेत कळतात, मायला कळतात. जाऊ नको माय, जाऊ नको रे राजा. जाते, पडते, गुडघे फोडून घेते, घरी येते. मी तुला सांगलो ना नको जाऊ म्हणून. हे संकेत असतात. तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाली. उड़ जाएगा पंछी, पाखरू याच्यात असलेलं सहज उडून जाईल आणि एकटं 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 जळावं लागेल. मग कोण आहे आमचं इथं?
कोणी नाही. मग काय आहे हे करालेलं? काय आहे हे? माया आहे, प्रेम आहे. प्रेम केलं पाहिजे. मायेनं गुरफटलंय, प्रेम करा. मायेत राहावंच लागेल. मायात असं राहा. कसं राहा? संसारी असावे, आसुनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. असं राहा. माया केली पाहिजे. का रागराग करायचं? असं बोलायचं का? रागराग बोलायचं नाही. मायेत राहा, प्रेमात राहा. सगळ्यांना घेऊन चला बाबा. ठीक आहे, मायेनं आम्हाला गुरफटलंय, आम्हाला त्याच्यातून मुक्तता नाही म्हणून किती वेळ काम करतो आम्ही. सकाळी भाल्या पहाटे 4ला उठत असेल, कोणी 5-6ला कामाला लागता अवधूत महाराज. तर रात्री 10 पर्यंत सारखी मरमर करावं लागतं. मग लबाड धंदे असतील, खोटे असतील, चांगले असतील, काय असेल ते असेल, आपणाला त्याच्याविषयी काय करायचं? ठीक आहे, एवढी मरमर करून तरी कोणी त्याला शाबासकी देणार आहे? एकच पात्र असं आहे जगात, काहीच न करताना माफ करते, ती माझी माय. काही बी करू नका हो. तुझा मड बसू दे, सकाळपासून काडीचं काम करणार झालास, इकडं तिकडं फिरालास, बस गाडीत गाडी काहीतरी म्हणते, शिव्या देत गेली माझी माया. असत तुझं गार भरू दे, खाय. अरे गार भरू दे तर खाय कशाला म्हणालीस? कळाली ना शिवी? मला जमलं ना ते. हाय ध्यानात माझ्या, ते माय शिवा देत ते आहे ना. ते पात्र आहे, मायचं पात्र आहे. इकडं तर शिवी द्यायची आणि तुझी गार भरू दे, गिळ म्हणजे खाय. मग खाय म्हणालीस तर गार कशाला भरतोस? असं आहे ना. ते तसं नाही आहे महाराज. चला, माझा भगवान मायेनं गुरफटलेले आहेत आपण. कोणी नाही. करावं लागतं प्रेम. सगळं 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 केलं, कोणी नाही. ते पात्र एक वगळता. पात्र नाही म्हणजे ते एका विषयात. बरं मग बायको नाही का? बरेच जणांचं मी ऐकलंय. सर माफी मागून बोलतो, आपलं लेवल नाही अवधूत महाराज. ते नाही कुणाची कुणी, तुझे नव्हे रे कोणी, एकटा जाशील. हा, एकला जाशील एकटा प्राण्या, माझे माझे म्हणून. माझे माझे म्हणावं लागेल ना. तसं जमल का? आता माय म्हणजे मायच काय, बायको नको काय? बायकोचं काही नाही का? आहे. बायको आहे तर तुला किंमत आहे. घर किरायाने देण्यात म्हणून सांगलो नाही का? सगळं उमरी पायाखाली घातला, मला घर किरायाने देता का? ज्यानं त्याने विचारलं, बायको आहे की नाही? कधी करायचं लग्न? आणखी 2 वर्षाला. मग घर नाही जाय. सगळं उमरी फिरून पुन्हा गावात आलो म्हणालो. किंमत तुमच्यामुळं आहे. ठीक आहे, कोणी नाही तर सगळ्यावर प्रेम करावं लागतं, पण पद्धत आहे त्याची. ठीक आहे. असाच एक हत्ती वनात राहायचा महाराज. हत्ती ज्याचं नाव गजेंद्र आहे. तो हत्ती वनात त्याला 1000 बायका. त्या गजेंद्राला 1000 बायका आणि 1000 बायकाला 2-2 लेकरं. अवधूत महाराज किती झाले? 4. त्या 2-2ला 2-2 होत्या. किती आपल्याला काय द्यायची घ्यायची? शास्त्र सांगलेलं सांगायला लागेल. एवढी संख्या त्या बिचाऱ्याची. महिना दादा हेच मे महिना, उन्हानं ताही ताही, उन्हानं त्रास व्हायला लागलाय. मधुवन आहे, त्या मधुवनाच्या खाली मोठं सरोवर आहे, मोठं तलाव आहे. सगळ्यांना सांगितलं, आपल्या पत्नीला सांगितलं, लेकरांना सांगितलं, बाबा अंगाची लाही लाही होत आहे आणि आपण स्नानाला जाऊ, जलक्रीडा करायला जाऊ. सगळं संसार घेऊन निघाला. बायको, लेकर, घरात असलेले डब्बे, चटणीचा डब्बा, चमचा, हरनाळ्यावर नरसीला गेल्या. गडगेकर हरनाळ्यावर नरसीला गेल्या म्हणा. घेतला डोसक्यावर भांडे, गेला नरसीला. हे नरसीला म्हणा सरोवराला गमाय. हत्ती निघाला सरोवराकडं आणि जात असताना सगळ्यांना सांगितलं, पाणी खोल आहे, तुम्ही जाऊ नका, मी फार मध्ये जाऊन बघून येतो.
तो गजेंद्र असा सरकत 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 पुढे जातो. जसा जसा तो जातो तसं तसं खोल 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 पाण्यात जातो. त्या ठिकाणी मगर नक्र ज्याला म्हणतात महाराज, तो पाण्यामध्ये दडलेला आहे. त्याचा इतिहास फार वेगळा आहे ना सर. माझ्यापेक्षा गुरु आहेत माझी इथं. त्या बिचारीनं तो मध्ये गेला. त्या नकरानं पाहिलंय की आता माझा शत्रू आला जुना. तेवढ्या वेळामध्ये तो गजेंद्र असा सुसाट फिरायला लागला. फिरता 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 जवळ आला. सोंडेत पाणी घेऊन आनंदानं फवारणी मारायला लागला. खूप पाणी लेकरावर टाक, नातावर टाक, प्रेमाचे फवारे म्हणालो. कोण? गजेंद्र एकटा. हे माझी बायको आहे, घे फवारा. हे माझं सून आहे, घे सगळ्यावर लाड म्हणालो. कोण? घरातला कारभारी. कळालंय ना? ते हत्ती कशाला धरता? घरात हत्ती आहे ना. सगळे माझे माझे म्हणणारा, बायकोवर लाड, सगळ्यावर फवारणे, नातावर फवारणे. सगळे आनंदाने नाचू लागले. माझे दादा, बाबा, काका जे काय म्हणतात. क्रीडा करता करता सगळेजण मध्ये आले महाराज. जलक्रीडा चालू आहे. हा हत्ती सरकत सरकत मध्ये गेला. त्या नकरानं पाय धरला. हत्तीचा पाय सोडना. जेवढं सरोवर होतं तेवढं सरोवर लाल बुंद झालं. किंकाळ्या मारायला लागला जोर जोरात, मला धावा, मला वाचवा. कृष्णा धाव रे लवकरी. कोठे गुंतलास द्वारकेच्या राया, कोठे गुंतलास द्वारकेच्या राया. कोठे गुंतला कोठे गुंतला हो कोठे गुंतलास द्वारकेच्या राया, कोठे गुंतलास द्वारकेच्या राया. कोठे गुंतला द्वारकेचा राया, कोठे गुंतला द्वारकेच्या राया. वेळ का सकया नावियेला, वेळ का सकया नावियेला. दीनानाथ ब्रीद सांभाळिया फुले, दीनानाथ ब्रीद सांभाळिया फुले, दीनानाथ ब्रीद सांभाळिया फुले. महाराज धावा करायला लागला. धावा, मला वाचवा, मी मरतोय. पहिल्या प्रथम आयुष्यभर केलेल्या व्यवहाराचा जमा खर्च पत्नीकडे असतं म्हणून पत्नीला सांगितलं, अगं मी मरण यातना भोगतोय. माझा पाय पकडलेला आहे बघ, सगळं पाणी लाल बुंद झालंय, सगळं सरोवर लाल झालंय. आता मी मरणार आहे, मला वाचवा, मला बाहेर काढा. आवाज दिला महाराज. किती मुलं, किती नाचून, किती पंतू, सगळे वरून बघायला लागले, किंकाळा मारायला लागले. सगळं वन गरजतंय हत्तीच्या आवाजानं, पण कोणी धावना. बायकोनं सांगितलं, अरे बघता काय, बाबा आहेत आपले. महाराज सगळे आले. बायकोनं आपली सोंड लांब केली, हत्या गजेंद्राचं सेफ्टी धरली आणि वडायला लागली. तो हत्ती येणार, वडता वडता
पोरायने सोंडेला सोड महाराज लाईनच लागली इथून त्या गोळेगाव पर्यंत. ट्रॅक्शन ते जॉईंट लावल्यासारखं एकूण एकाला. कारण पाण्यामध्ये मगरीची ताकद हत्तीपेक्षा काही पट होते. किंकाळ्या मारायला लागला. घनघोर युद्ध झालं. बराच वेळ गेला. बरेच दिवस गेले. कंटाळल्या सगळे. काय युद्ध बंद व्हायचं मध्ये काय पाण्यातलं जमायसारखं नाहीये. युद्ध काय संपायसारखं नाही. जीव काय जायसारखं नाही. मग काय करावं. सुना म्हणायला लागल्या नवऱ्याला, तुमचे बाबा आहेत, आम्हाला काय दुःख नाही असं नाही, पण हे युद्ध काय संपायसारखं दिसणार झालंय. बरेच दिवस झाला आपण इकडचं जरा पोटा पाण्याचं बघाव. जरा चला महाराज. 1 सून 2 सून 3 सून आता सुना फार आहेत. सगळेच सुना सोडून दिल्या आधी. आणि त्यांची मीटिंग झाली. मी नाही बोलत, इथलं सांगालो. त्यांची मीटिंग झाली आणि सांगितलं की तू जास्तीने जास्त याच्या नवऱ्याला घ्या आणि निघाऊ. महाराज जावं लागतं. आईचंही ऐकावं लागतं आणि बायकोचंही ऐकावं लागतं. बायकोचं ऐकलं तर मायला राग येतं, मायचं ऐकलं तर ठीक आहे बायकोला राग येतं. पण सांभाळून न्यावं लागतं. नवरे गेले, पण कसं का असना त्याच्यासोबत 4 फेऱ्या मारल्या असतील, 5 फेऱ्या मारल्या असतील, किंवा त्या भवल्यावर पुऱ्यात सदा मंगलम झाला असेल, पण बायको होय आणि ह्या पती आहे म्हणून बायको थांबली. म्हणले काय करावं, काय करता येतं तरी. शेवटी सगळं धुणं झालं, पाणी झालं. इथलं सांगालो. जीव काय जायना झाला. कंटाळा आला. बायकोही कंटाळी. कशी कंटाळी. नासिले हे घर तुमको निया. थुंकून घर घाण करताय तुम्ही. इकडं तर गोड बोलते म्हातारी आणि रागा येते है ना. इकडं तुम्हाला काही कळते की नाही. हो कळते. सगळं घर थुंकून कोणते सगळे भरून टाकायला तुम्ही. रागात सांगता ते. तुम्हाला काही अक्कल आहे का नाही. इथं तुमचं मला ते भाषा येईना, पण चला ठीक आहे. राग का व्हायना पण बोलते. बायकोही गेली. त्यावेळेला इकडं तिकडं पाहते. हजारो माझं कुटुंब. ना बायको आहे, ना मुलं आहेत, ना नातू, ना पंतू, ना चिंतू, कोणी नाही. बस कोणी कोणाचं नाही. ज्या वेळेला वाटलं त्यावेळेला काय करावं. श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा नारायण जगद्व्यापका जनार्दना अनंत घना विनाश. स्तुती करायला लागला देवा. बस एका चक्रपाणी वाचून या. तुका म्हणे तुला तुझं सोडविना कोणी. एका चक्रपाणी वाचून देवा. बस कोणी नाही रे मला तुझ्याशिवाय. त्या पाण्यावर एक सुंदर कमळाचं फूल तरुण आलं होतं महाराज. कमळाचं फूल सोंडेमध्ये घेतला. देवा माझा हात माझा पाय तर त्या मगरीनं धरलेला आहे. कोण धरलंय मला माहित नाही देवा. असा घेतला आणि बस तुझं माझं शेवटचं दर्शन आहे राजा. एक वेळ मला दिस रे. धावा करायला लागला आणि आकाशामध्ये ते कमळ फेकलं महाराज. देवा याचा स्वीकार कर. देव माझा भगवान सरस्वतीचा दावा केला. सरस्वती आहे, शंभू महादेव आहेत, गणपती राया आहे तिथं. गणपतीने विचार केलाय मला कशाला बोलवते. तो गजेंद्र आहे, मला बोलवते केव्हा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव. असं म्हणलं तर मी जातो.
महादेव होते महाराज. महादेव म्हणायला लागले कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र. मला नाही बोलवत ते, सगळे देव बघायला लागले. त्यासाठी आपुला तो एक देव करुणे घ्यावा. सगळे देव असंच म्हणायला लागले. सगळ्यांचं स्तोत्र आहे म्हणून आता आपण काय स्तोत्रच म्हणत राहत का? महाराज माझा भगवान ऐकलं आणि सांगितलं पत्नीला, ए थांब थोडस, माझा भक्त संकटात आहे, मला आताच्या आता जावं लागतं. किती वेळ सांगू? ए दादा हत्ती म्हण. हा हत्ती एवढंच म्हण, हत्ती म्हण. हा इतकाच वेळ लागला. ह म्हणताना तिथं ती म्हणजे तो भक्ताजवळ किती वेळ लागला असेल? हा ती किती वेळ लागला? काय वेळ लागला का हो? सेकंदही नाही ना. इतक्या वेळामध्ये माझा भगवान वरून खाली आला आणि कृष्णाने पायनं नाही आपलं सुदर्शन चक्र फेकलं, मगरीचं मुंडकं उडवलं आणि हत्तीची मुक्तता झाली. बोलत होता देवा बस काय करू काय करू? काय नाही महाराज, बस पाहिलंय मी दुनियेला सगळ्या, आता मला कोणी वाचवणारा नाही. तुझ्या जवळ आल्यावर अजून काय मागू मी तुला? नाही. विमान आलं महाराज, भगवंत बसलेले आहेत आणि हत्ती मनुष्य रूपानं प्रगट झाला. तो इतिहास वेगळा आहे. फक्त तुम्हाला हा दृष्टांत गजेंद्राचा सांगावा लागतो म्हणून सांगतोय. महाराज हात धरला, विमानात जाते, मगरीचं मुंडकं उडवल्यावर त्या देहामधून एक मनुष्य प्रकट झाला आणि त्याने सांगितलं देवा काय नाटक काय रे तुझं जवळ? तू एवढा भोळा, तू एवढा भाबडा, तू एवढा देव, जगाचा जगतपिता मायबाप आहेस तू, मला आम्ही ऐकलंय. अरे तुझं तोंड पाहिल्यावर कामं होतात म्हणून, आणि मी तर तुझ्यासोबत माझं मुंडकं तू उडवलास आणि एकटं विमानात जावं म्हणालास. काय खरं आहे काय? महाराज गजेंद्रामुळं मगरीचा सुद्धा उद्धार झाला, हे लक्षात असू द्या. एक सुंदर भजन. हरे राम 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 सीताराम राम राम. हरे राम राम सीताराम हरे राम 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 सीता राम राम राम. हरे राम 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 सीताराम. हरे राम 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 सीता राम राम राम. हरे राम राम सीताराम राम. हरे राम 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 सीता राम राम राम. हरे राम सीताराम राम. हरे राम 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 सीता राम राम राम. हरे राम राम सीताराम. म्हणून भगवंताचं चिंतन करा. संकट काळामध्ये तो माझा भगवान धावून येतो. हातीचा उद्धार होऊ शकतो, पशुचा होतो, अस्वलाचा होतो, वानरांचा होतो, सगळ्यांचा उद्धार होतो. पण कशामुळं? भगवंताच्या नामामुळं होते. म्हणून भगवंत चिंतन हे सर्वश्रेष्ठ आहे. कथा जरी असली तर त्याच्यामधून मर्म घ्यायचं असतं, त्याच्यातलं तत्व घ्यायचं असतं, त्याचा सार प्यायचा असतो. म्हणून तुम्हा सर्व मायबापांना विनंती आहे, काही हरकत नाही, ठीक आहे गजेंद्राचा उद्धार झाला महाराज. एवढा असणारा पशु
त्याचा उद्धार झाला. मग महाराज आम्ही काय करावं? काय करावं? काही असो, आपल्या हातामध्ये काही नाही. भगवंताचं चिंतन करावं. त्याचं कारण एक आहे, जे प्रारब्ध, जे लल्लाटी, जे जे आहे लल्लाटी, ते कधी चुकणार आहे. प्रारब्ध कधीही कुणाला सोडलेलं नाही. किती चिंतन करा. त्याच्यामध्ये सर 26 कथा आहेत. त्याच्यामध्ये हरिश्चंद्राची कथा आहे. स्वप्नात दान दिलं. स्वप्न पडलं राजा हरिश्चंद्राला. कोण आलं स्वप्नात? विश्वामित्र आला. राजा मला भीक वाढ. काय पाहिजे? राज्य पाहिजे. देऊन टाकलं मला. स्वप्नात निघून गेला. स्वप्नात जागी झाले हरिश्चंद्र राजा. अरे मी ते दान देऊन टाकलं. मग काही नाही. सकाळ झाल्याबरोबर भल्या पहाटे तर विश्वामित्र दाराला. राजा आठवते? हो. रात्री काय झालं? काय नाही महाराज, मी तुम्हाला दान दिले. स्वप्न पडलं हे सुद्धा शब्द उच्चारला नाही. नाही विचारलं. दान दिलास ना? हो. मग निघालो बाहेर. सगळं दान एका क्षणात देऊन मोकळं झालं. राज्य दिलं, सैन्य दिलं, सोनं जे असलेलं सगळं प्रॉपर्टी दान केली. अंगावरच्या कपड्यावर बाहेर निघालं. विश्वामित्रानं म्हणलं, राजा राज्य माझं आहे, अंगावरचे कपडे माझे आहेत. बेड्या कुठे चाललास? काढ कपडे. काढलं महाराज. असा उघडा झालेला हरिश्चंद्र. अंगावर एक एवढी लंगोटी आहे मारुद्रोपटी, एवढं वस्त्र आहे गुडघ्यापर्यंत. आणि राजा हरिश्चंद्र निघाल. राणी तारामती. मनानच विचार केला विश्वामित्र, कारण लक्ष्मी आहे, जाऊ दे. वल्कल धारण केला माझ्या मायनं, ताराराईनं. आणि छोटस 5 वर्षाचा बाळ रोहिदास. 3 जण घराच्या बाहेर निघाले. जाता जाता विश्वामित्राला नमस्कार केला. देवा येता सगळी नगरी रडायला लागली. सगळी नगरी. काय राजा हरी होता, काय हरिश्चंद्राचं वैभव. त्या राजामध्ये एकही माणूस उपवासी नव्हता, एकही माणूस दुःखी नव्हता. रात्रंदिवस भगवंताचं भजन चिंतन, अन्नधान्य पुरेपूर लखलखाट होता. तसला राजा स्वप्नात दान दिलं महाराज. रस्त्यानं लागला. जाता जाता अरण्य डोंगर लागलं. दूर मार्केट आहे, दूर 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 बाजारात जायचं आहे. जाताना अरण्य डोंगरामध्ये थांबलं. राजा थांब, आणखी आहे. नुसतं दान दिलास, 3 वार तोळ सोनं तुझ्याकडं आहे. देतो महाराज, देतो. इतका पिच्छा. राजाला ही वेळ पाया पडून सांगतो, लक्षात घ्या. सगळं दान दिलं. 3 भार सोन्यासाठी मोठ्या बाजारामध्ये पाटील साहेब स्वतःला विकायला निघाले. स्वतःला कसं विकाव? नवऱ्यानं म्हणाव माझ्या बायकोला विकायचं आहे म्हणून, की बायको म्हणाव माझ्या नवऱ्याला विकायचं आहे म्हणून, की दोघं मिळून म्हणाव माझ्या लेकराला विकायचं आहे म्हणून. कोण विकल? पूर्वीच्या काळात एक निशाणी होती. ती निशाणी काय निशाणी होती? स्वतःला जर विकायचं आहे, मी तुम्हाला विकणार आहे, मला ठेवून घ्या, मी तुम्ही लावाल ते काम करायला तयार आहे. शेतात लावा, घरी लावा, काय करायचं ते. त्यावेळेला वाळलेल्या गवताची पेंडी डोक्यावर घ्यायची, किंवा वाळलेल्या गवताच्या पेंडीला भिजवायचं, त्याचं चिंबळ करायची आणि डोक्याला बांधायची. अवधूत महाराज उभा राहायचा हात जोडून. समजून घेणारा समजून घेत होता की हे स्वतःला विकतंय. दुपारचे 12 वाजले. कडक ऊन. असं रस्त्यानं चालत आहेत. गवताच्या पेंड्या घेतल्या. त्याच विश्वामित्रानं सूर्याला सांगितलं, हे सूर्या. विश्वामित्र नादान नव्हते, सगळे देव बंदिस्त होते त्याच्या हातात. हे सूर्यनारायणा, एवढी छाया नको धरू तू. ताप कसं तापला महाराज. नदीचं पाणी उखळायला लागलं. माळावरचे दगड फुटायला लागले सर. आपोआप फुटायला लागले आपोआप. तेवढ्यात राजा हरिश्चंद्र आहे. राजाची बायको राणी. काय माहित आहे जमिनीवर पाय ठेवून. राजाचं 5 वर्षाचं बाळ. काय पाय असतील त्याचे. त्या गुलाबाच्या पाकळ्यासारखे असलेले तिघाचे पाय, पाकळ्यासारखे. एवढाले फोडा आले महाराज. राजा रस्त्यानं निघाला. समोरून एक ब्राह्मण येत होता. उन्हाचे चटके नव्हते आतापर्यंत, पायात वाहन होते.
त्यालाही एक बायको आहे, त्यालाही एक लेकरू आहे. तो ब्राह्मण येऊन विनंती करतोय, महाराज तुमच्याकडे पायाला पायतं नाहीत. माझी बायको अनवाणी पायानं चालते. मी खूप दुरून चालत चालत आलो. माझ्या लेकरालाही पायाला पायतन नाहीत. तुम्हाला विनंती आहे, तुमच्या पायात बूट आहे, द्या ना, जोडाय द्या ना. महाराज राजा हरिश्चंद्रानं स्वतःच्या पायातला जोडा काढून त्या ब्राह्मणाला दान दिलं. ताराराणीनं आपल्या पायातली चप्पल काढून त्या ब्राह्मणाच्या पत्नीला दिली. आणि शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, गोमट्या फळांची फळे ही गोमटी. रोहिदास 5 वर्षाचा होता. आई तोही चप्पल दिलीस. बाबा तुमच्या पायाला एवढाले फोडा आले तरी तुम्ही जोडा दिलाय, मग मी कशाला घालू? आपलाही बूट काढला महाराज, पायात जे असलेलं वाहन त्या 5 वर्षाच्या लेकराच्या पायात घातलं. अनवानी 3 जण जाऊन बाजारामध्ये उभा राहिले. सर डोक्यावर गवताची पेंडी आहे, हात जोडून उभा राहिले. प्रत्येक जण बघत होता, अरे काय कवळे, किती नाजूक 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 हे, कोण असतील, कोण घ्याव. पण 12-1 वाजलं, गिराईक नाही. 12-1 वाजता मारुतराव पाटील एका बाईनं पाहिलं त्या ताराराणीकडं. गावात त्या शहरामधली ती वेशा होती उदाहरणार्थ. तिनं पाहिलं, बरं आहे, हे चांगली आहे बाई, चांगली आहे, आणि ह्या बाईला आपण घ्यावं, आपल्याला आपला धंदा जोरात होते. उद्देश जास्त, त्याचा उद्देश वेगळा ना. आली महाराज, भाव ठरवला, सांगा एवढं, ठीक आहे. ताराराणीला घेऊन इथून तिथपर्यंत गेलेली आहे. चालली, कोण चाललंय लक्ष द्या. वेळ कशी राहते, वेळ. ताराराणी न बघता इकडं ना राजा हरिश्चंद्राकडं पाहते, ना आपल्या मुलाकडं पाहते. महाराज आई तिथपर्यंत गेली. 5 वर्षाचं बाळ. सर आईला वडिलाला विचारते, बाबा दादा आई तिकडे चालली, कुठं बेटा? आई चालली आता, येणार नाही, काही माहित नाही. आई चालली, काही माहित नाही. का, कस काय येत नाही? नाही बेटा, वेळ आहे, नाही येणार. मग काही नाही, मी येतो बाबा. म्हणून ते 5 वर्षाचं बाळ पळत सुटलं. आईला बेटा वाटत नाही का? पळत असताना वडिलांनी आवाज दिला, ए इकडे. काय बाबा, कुठं चाललास? काही नाही बाबा, तुम्ही म्हणलंय ना आई परत येणार नाही, शेवटचं दर्शन घेऊन येतो बाबा. हरे राम हरे कृष्ण, हरे राम हरे कृष्ण, हरे राम हरे कृष्ण, हरे राम हरे कृष्ण. हरे राम हरे कृष्ण, हरे राम हरे कृष्ण, हरे राम हरे कृष्ण, कृष्ण हरे राम हरे कृष्ण.
तुम्ही म्हणले ना, मी जाऊन शेवटचं दर्शन घेऊन येतो. 5 वर्षाचा रोहिदास हळूहळू गेला महाराज. एका राजाची पत्नी आहे ती. दर्शन घेते. ज्यांच्या घरी आयुष्यभर ज्यानं भिक्षा मागितली, आयुष्यभर आयुष्यभर आयुष्यभर, तो ब्राह्मण त्या ठिकाणी येतोय. पाहिलं त्याने, अरे मी तर दररोज यांच्या घरी खात होतो, मी तर दररोज यांच्या घरी भिक्षा मागत होतो, मला दान द्यायचे ते, आणि तारा राणी आहे आणि ह्या बाई सोबत. गवताची पेंडी पाहिली महाराज. ब्राह्मणाने विचार केला, तारा आई साहेब तुम्ही आहेत ना? हो. असं कसं? काही बोलले नाहीत महाराज. गवताच्या पेंडीवर सगळं विचार केला आणि सांगितलं त्या गावातल्या बाईला, ए नाही, तुझा बयाना तू परत घे. आणि सांगितलं, आई साहेब मीच घेतो, मी तुमच्या घरचं अन्न पाणी पिलेलं आहे, खाल्लेलं आहे. माझ्या घरी एकच काम आहे, आम्ही ब्राह्मण आहेत, आमच्या घरी कोणी अतिथी येतो, माळकरी म्हणून कोणी येतात, त्यांचा स्वयंपाक करा. महाराज साष्टांग दंडवत घातल्या तारा राणीनं. बाबा तुम्ही अक्षरशः माझे साक्षात भगवान आहात, माझे आई आहेत, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, सगळं 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 तू आहेस. ठीक आहे देवा, तुम्ही वाठल ते काम लावा, मी काम करायला, घरचं काम करायला तयार आहे. कौशिक ब्राह्मण सीताई साहेबाला, त्या तारा राणीला घेतलेलं आहे. ज्या वेळेला एवढी सुंदर स्त्री, राजाची पत्नी बाजारामधून जाते, सगळे लोक घाय मोकलून रडत होते. आणि त्या ब्राह्मणाला विनंती केली, महाराज तुम्हाला विनंती आहे, काही अडचण असेल तर आम्हाला सांगा, पाया पडता आम्ही तुमच्या. माय लेकराची ताटातूट करू नका हो, लेकरालाही घेऊन जा. कौशिक ब्राह्मणानं ऐकलं महाराज. राजा हरिश्चंद्र डोक्यावर पेंडी घेऊन बाजारात उभा आहे. 4 वाजले, पाणी तोंडात पाण्याचा थेंब नाही. दिवस मावळायला जातो. त्यावेळेला एक डोम, आता जातीचं नाव घेऊ नये, रस्त्यानं एक माणूस जात होता. त्यानं पाहिलं, भाव एक बार, ठीक आहे, काम वाठल ते लावा. कोण? राजा. घेणारा एक पामर शूद्र है ना. डोंबी, पूर्वीचा काळ, ज्यानं सरण रचवित होता ना, तो महाराज. ठीक आहे चला. सायंकाळची वेळ, घरी आल्या आल्या त्या 8 दिवसापासून पोटात अन्नाचा कण नाही. बारीक 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 होऊन गेलं, टीबी पेशंट सारखं. बायको महाराज त्याची अशी आजाद होती म्हणून सांगते अवधूत महाराज. सांगितलं, अहो काय घेऊन आले तुम्ही हे घरी? घरचे 2 पैसे काय घरात राहिना म्हणाले का? तेवढं गडबड करून जाऊन घ्यायला का पळून चाललंय का म्हणतात ना आपल्या बायका. कधी कधी काही मिळत नसल्यासारखंच करता तुम्ही, उठलं की पळत असं म्हणतात ना ते. तसं काय घेऊन आलंय हे? सांगितलं महाराज. त्या डोम्यानं सांगितलं, तिथं भांड आहे, पाणी तिथं आहे, रांजण तिथं आहे, भरा. विश्वामित्रानं हळून त्या रांजणाला छिद्र पाडला. अवधूत महाराज खाली मायेनं छिद्र पाडलं. डोंब्या रात्रभर पाणी भरलं महाराज. त्या रांजणच भरणार, कसं भरल? खालून छिद्र आहे. रात्र झाली, नाही जमलं. पहाटे त्या डोंब्याची बायको उठली, म्हणले हे काय कामाचं आहे? ये इथल्या कामाचं नाही, जाऊ द्या त्याला गंगेला. महाराज गोदावरी नदीला स्मशान घाटावर ठेवलं. कोणाला? राजा हरिश्चंद्राला. काही नाही, आलेले त्यांची चित्ता रचावी म्हणजे सरण रचावं.
आलेल्या माणसाला पेटवण्यासाठी त्यांना जे ठरलेला भाव आहे ते घ्यावा, काही धन्याला द्यावं, काही आपण घ्यावं, हा त्याचा नित्यपण ठरलेला. काय होतं सांगू का? होतं त्याच सांगल पुढं मी तुम्हाला. ठीक आहे. रोज रोज दिनचर्या चालू आहे. आलं त्याचं महाराज, हे अकराळ विक्राळ दाढी वाढलेली, अंगात मांस नाही, नुसते हाडाचा बाजार, सगळे हाड. काय राजा, हातामध्ये एक मोठी काठी आहे, उजव्या खांद्यावर घोंगडी आहे अवधूत महाराज, खुळखुळ्याची काठी आहे, पायात काही नाही. कितीतरी सरण त्या गंगेच्या काठी जळत आहेत. एक दिवस असा निष्ठुर उजाडला महाराज. ताराराणी घरी काम करते, 5 वर्षाचं बाळ, त्यालाही काम सांगितलंय. बगीचा आहे तिथं, रोज सायंकाळच्या वेळेला जाऊन सकाळची फुलं आणायची. सगळे बाळ गोपाळ लहान लहान पिल्ले होते, हे त्याचे मित्र. मित्रासोबत रोहिदास आपलं एवढं एवढं कठोर घेऊन डोक्यावर घेऊन चाललंय महाराज. गावाच्या बाहेर दूर थोडा मळा आहे, सगळे पोरं खेळत खेळत जात आहेत. काय आहे त्या 5 वर्षाच्या काळात, काय नशीब आहे. जाता जाता त्याच गवतात साप निघतो, साप. आणि माझा रोहिदास डोक्यावर टोपलं घेऊन जाता जाता धुऱ्याच्या काठावर गवतात पाय दिलं महाराज. एकुलता एक रोहिदास सापावर पाय दिल्याबरोबर त्या सापानं चावा घेतला, चावला तो, पडला तो. सगळे मित्र सोबत आहेत, सांगितलं लगेच आलं. लेकरू कवळं पिल्लू, त्याला काय लागलं हो. त्यानं सांगितलं, मित्र हो, माय विनंती आहे रे, मी एका चांगल्या घराण्यातला आहे, पण वेळ बिकट आहे. आई त्या कौशिक ब्राह्मणाच्या घरी आहे, आईला जाऊन सांगा की तुमचा रोहिदासाला साप चावलाय म्हणून सांगा. आणि रोहिदास मरतो रे मी आता. थोडं गर्दा करायला लागले महाराज, रडायला लागले. मित्र होते, पळत आले, आईला सांगितलं, आई आई असं असं रोहिदासाला साप चावलाय. कुठं आहे तू? आई येते. विलास नाही, पूर्वीचा काळ आहे, टाव फोडत नाही निघाली. महाराज त्या कौशिक ब्राह्मणाचे जाऊन पाय धरले, राजाची बायको. महाराज माझा रोहिदास त्या वनात आहे हो, मेलाय म्हणे. हे सगळे मित्र सांगत आहेत त्याचे, साप चावलाय म्हणे. जाऊ का? आज्ञा घेऊन जा. पत्नीची आज्ञा घेतली महाराज. आणि तारा राणीला कोण येत, कोण येत त्या वनात? कुठं वन आहे ती तारा राणीला काय माहिती. दुंड दुंड दुंडत रस्त्यानं जाते, अंधार पडला. काय आवाज असेल दादा? असू दे. रोहिदासा रोहिदासा कुठं असेल रे राजा? कुठं ओळखू रे तुला? कुठं आहेस म्हणून कोण बोलल रे इथं? कुठं आहेस मग? काय राजा, काय वेळ आली रे देवा, हे देवा देवा, धाव रे बाबा. तसल्या अंधार ह्याच्यात जाता जाता अंधारात पाहायला अवधूत महाराज काहीतरी लागल्यासारखं वाटलं. अंधार कशाची बॅटरी, काय कंदील की काय दिवा का बत्ती, काय आहे तिथं? कोण आहे म्हणून पाहिलं, बघते तर रोहिदास आहे. घेतलं महाराज. आता किती रडले म्हणून काय सांगू. रडायला लागले, खूप रडले, खूप रडले. इतकं रडली महाराज,
कसं करू? शेवट तर करावं लागणार आहे, ठेवता येईना. त्याच काय वेळ असेल, आई तिला 4 माणसं धरावं लागतात. स्वतःच बाळ असं ते हृदयाला धरलेली आहे आणि स्मशान घाटाकडे निघालेली आहे. त्याच ठिकाणी राजा हरिश्चंद्र आहे, हिला माहित नाही. ताटातूट झाली. दैवाची मी हीन, दैवाची मी हीन, फुटके प्राप्त न केल्या तिघातीन वाट देवा. देवा दैवाची ही नाही रे मी, माझं नशीब खोट आहे. काय फुटकत कपाळ आहे माझं देवा. केल्या तिघा 3 वाटा देवा. देवा तिघाच 3 13 झाले रे. व्रतार हरिश्चंद्र गेला कुणीकडे, दुःख कुणा पुढे सांगू आता. कोणाला सांगू माझं दुःख? माझा राजा गेला म्हणून कोणाला सांगू? स्मशान घाट आहे, भरपूर स्मशान घाटात जळालेली जागा आहे. महाराज एवढाले तुकडे जळून उरलेले तुकडे जमा केली महाराज आणि छोटीशी चित्ता रचली आणि त्या अग्नी दिला अग्नी. कशाला? चित्तेला. आणि चित्तेत बाळ टाकायचंय. तेवढ्यात राजा हरिश्चंद्र हातात काठी आहे, खांद्यावर घोंगडी आहे, अकराळ विक्राळ रूप, दाढी वाढलेली आहे राजाची. आणि आवाज दिलाय, कोण आहे? कोण आहेस तू? सांगाव. मी विकलेली आहे. राजा हरिश्चंद्राची पत्नी म्हणून कशी सांगू? मी विकलंय. मला कौशिक ब्राह्मणाच्या घरी विकलंय. नाही, काही बोल ना महाराज. रडत होती ती, रडायला लागली. रडता रडता काडकन एक वीज चमकली आणि त्या विजेत एकमेकाला पाहिलं. पाहिल्या बरोबर राजा हरिश्चंद्रानं ओळखलं, तारामती. तारामती. आता काय सांगाव महाराज, कडकडून त्या रोहिदासाला खाली ठेवलेलं. हा कडकडून मिठी मारावा हा उद्देश पायाला धरण्याचा प्रयत्न केला. राजा हरिश्चंद्र पुन्हा पुन्हा मागे सरकत होते. नाही, हे बाटलेलं शरीर आहे. मी टोंब्या घरी नोकरी करतोय. मी नौकर आहे, मी मालक नाही. काय नीती असेल सर? कोणी नाही. सांगितलं, सगळं बोलणं झालं. आक्रोश करून रडायला लागले. चित्ता जळतीये. त्यावेळेला हरिश्चंद्रानं सांगितलं, सांग कोण? मी तारामती आहे. कोण आहे हा? रोहिदास आहे. कोणाला सांगू दुःख? रडायला धाव मुकलीन रडायला लागले. सांगितलं, मालक नाही, मी नौकर आहे इथला. मला माझ्या नियमानं चालावं लागेल. सांगा आपलं काय आहे? काही नाही. ज्या माणसाला इथं जाळायला आणतात, काय ज्या माणसाला या ठिकाणी जाळायला आणतात त्याला 1.25 गज कपडा द्यावा लागतं. 1.25 मीटर आणि 1.25 सेर धान्य द्यावं लागतं. हा इथला नियम आहे. पण तू म्हणत आहेस की हा तुमचाच पुत्र आहे.
हा रोहिदास आपलाच पुत्र आहे असं म्हणत असतील तर माझं सभासेर धान्य देऊ नको, पण कपडा द्यावा लागेल. नाही देशील तर तो धनी मला वाचून नाही. सव्वाशेर धान्य नाही दिलीस तर 8 दिवस मी उपवासी राहील. कोणाला म्हणते, कोण म्हणते, कोणाचं आहे ते? नाही जमलं महाराज. ही एवढी परीक्षा माझा भगवान कोण? तो देवऋषी विश्वामित्र सत्व घेतलं महाराज. आणि ज्या वेळेला ही परिस्थिती आली त्याच स्मशानभूमीत विश्वामित्र प्रकट झाला. सांगितलं, राजा धन्य धन्य धन्य. अरे ही नुसती मी परीक्षा घेतली रे माय. ह्याचा इतिहास वेगळा आहे जुना. तुला विनंती आहे, हे राज्य माझं नाही, मला काय करायचं आहे? पुन्हा राजा हरिश्चंद्र झाला, राणी तारामती, तो रोहिदास जिवंत झाला आणि राज्य करायला सुरुवात झाली. विनंती एक आहे, मायबाप हो, कितीही जरी संकट आलं, माय तुमच्या पाया पडून विनंती आहे. तुम्ही सगळे शेतकरी आहेत, लाईव्ह चालू आहे म्हणून सांगतो दादा अवधूत महाराज, पाया पडून सांगतो, तुम्ही लक्षात ठेवा. इथं जरी आलं, आताचा राग 1 तासाला नाही, 1 तासाचा राग रात्र झोप काढा, सकाळी होईल. आणि फारच जीवावर आलं, घर सोडा, 1 महिना तीर्थयात्रेला जा, कोणत्या देवाला जा, धर्माला जा. नाही जमलं आमच्या वारीमध्ये चला, माऊली सोबत. अलग लक्षात, थोडा राग शांत होतो. पण धाडकन जे निर्णय आहेत, नाही पिकलं म्हणून होणारे काही आत्महत्या असतील, तुमच्या पाया पडतो मी. अलग लक्षात, तू लाख वेळा पाया पडतो, असे निर्णय घेऊ नये. बऱ्याच पेपरला बातम्या ऐकतो, घटना घडतात, असं कधी का? एवढा त्रास त्या राजा हरिश्चंद्राला, तारामती, रोहिदासाला येतो, तरी त्याने आपली नीतिमत्ता ढळू दिली नाही. आणि देव त्याचं रक्षण करतो, तर आपलं का करणार नाही? तर एक वेळ मस्त भजन करा. श्रीमत नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण सरपंच साहेब इकडे, सरपंच साहेब इकडे, काम आहे इकडे. हा भज नारायण नारायण भज मन नारायण जय हो श्रीमन्नारायण नारायण नारायण हे नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण म्हणला ना. मग एक काम करा दादा, तुम्हीच पुढे म्हणा, आम्ही सगळेजण मागे म्हणता. कोण दुरा तुमच्या तुम्ही वाजवायचं नाही, तुम्ही हळू आवाज करता येते की त्याला हळू, मग हळूच करा दादा, तुम्ही बी हळू. हा म्हणा, नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. वाह वाह. हे नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. वाह वाह वाह. सगळेजण म्हणा आता, सगळे. भज नारायण नारायण नारायण. भज मन नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. आरतीचे यजमान, आरतीचे यजमान. जय हो
सर्वांना एक विनंती आहे, आता उद्याला हे अर्ध भरलं की हे गेट बंद होते, त्यासाठी जास्तीनं जागा येऊन धरायची, पुन्हा येऊन ह्याच्यामध्ये गर्दा करू नका, हे त्यांचं म्हणणं आहे त्या कमिटीच्या लोकांचं. आणि नाही तर मग नंतर हे गेट बंद झाल्यावर इकडून रस्ता असेल एक. आज आपला कथेचा 4था दिवस. उद्याला दादा जन्म, त्याला खेळायला सगळंच उद्याला उद्या काय माहिती आहे का, कृष्ण जन्म आहे. हा, भगवान गोपाल कृष्ण आपल्या हाशामध्ये येणार आहेत. येताना आता कृष्ण जन्माच्या दिवशी तुम्हाला माहिती आहे, त्यांना सांगायला लागतं का अष्टमीला काय करावं लागतं ते, आहे ना. एकमेका दावी पुढे वाटिता ती सुंठवडे, सुंठवडा मस्त एवढं 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 घेऊन यायचे प्रसाद म्हणून. उद्या भगवान गोपाल कृष्णाचा जन्म आहे, त्याला खेळायला घेऊन जातो, तुम्ही म्हणाल तिथं घेऊन जातो, तुम्ही काही चिंता करू नका. आणि लवकर या, का आता दिवसेंदिवस राहिले, आता 3च दिवस, तर आपल्याला कथा जास्त वाढवायला. आज अर्धा तास उशीर झाला, आम्ही सुरुवात 1:30ला करावं म्हणलो, पण 2च वाजले सरपंच साहेब. तर त्याच्यासाठी आता थोडंसं लवकर सुरू होईल, तर मग लवकर आटपेल, कारण महाप्रसाद आहे, वारं वावताना आहे, अनंत अडचण आहे. त्यासाठी 1:30ला कथा सुरू करू दादा. आपण नाही म्हणत असाल तर 1 वाजेपर्यंत माझे पेशंट संपतात, या म्हणलं तर 1ला येतं, जेवायला तर 1ला येऊच राहिलो की 12:30ला. कुठे आहेस तू, आहे ना, 12:30ला. उद्याला बी येणार आहे, आमच्या आनंदराव पडलाचं आमंत्रण आहे. सरपंच साहेब, मला असं वाटलं